ची नावं टाकू नका टाका. तुम्ही किती छोट्या मनाचे आहात हे अख्खा महाराष्ट्र बघतोय की तुम्ही त्यांच्या संस्थेत जाताय. त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब. म्हणजे ज्या अर्थी तुम्हाला तिथे परमिशन मिळाली त्या अर्थी पवार साहेबांचा कुठेतरी त्या परमिशन घ्यायला होकार असेल. ते जर छोट्या मनाचे असते त्यांनी सांगितलं माझ्या संस्थेत घ्यायचीच नाही तुम्ही कार्यक्रम. असं नाही आहे. पवार साहेब हा फार मोठ्या मोठ्या दिलदार मनाचा माणूस आहे. म्हणून तर 2019ला सगळं घडून सुद्धा त्यांनी कोणाला तरी उपमुख्यमंत्री केलं. आपले सगळे अपमान गिळून सगळं विष पिऊन तो माणूस तसाच्या तसा उभा आहे. मी ह्याच्यावर आधीच बोललोय. अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी बारामतीची सीट सुरक्षित पण होत नाही आणि ती काय म्हणजे त्याला काही धोका पण नाही. कोणाला जेवण घातलं नाही, सीटांवरती काही बोलणं होत नाही. अजित पवार गटातील 137 जणांनी राजीनामा दिलाय म्हणजे कार्यकर्ते असेल किंवा अशी माहिती समोर. नाही मला कोणी राजीनामा दिला वगैरे काय माहित नाही. निवडणुकीच्या तोंडावरती हे सर्व असं आहे. तुम्ही अजून थोडे दिवस जाऊ द्या. हो पवार साहब ने एक पत्र लिखा है सीएम और दोनों डीसीएम को इनवाइट किया अपने घर पर, कैसे देखते हैं क्या जो अरे मेरे गांव में अगर कोई आ रहा है, जैसे गोपीनाथ मुंडे सब जब भी थाना आते थे मैं उनको हरदम खाने पे बुलाता था और सब मीटिंग छोड़ के वो मेरे घर पे खाना खाने आते थे. ये रिश्ता है. मैंने गोपीनाथ मुंडे सर के घर पे 40,000 का मोर्चा निकाला था. जब भी वक्त आया मैंने गोपीनाथ मुंडे के ऊपर साहब के ऊपर बहुत जहरीली टीका की, लेकिन उन्होंने कभी भी दिल में नहीं रखा. जब भी मुझे मदद लगी थी, मैं आज दावे के साथ कहता हूं कि मेरे हरदम मदद अगर शरद पवार साहब के बाद में किसी ने की है तो वो गोपीनाथ मुंडे साहब है. लेकिन जिस तरीके से कार्यक्रम अगर बारामती में हो रहा है वहाँ के स्थानीय जनप्रतिनिधियों को न बुलाया जाना, तो देखो वो अपनी अपनी सोच है. हम उसमें बात भी नहीं करना चाहिए. आप बुलाओ मत बुलाओ उससे क्या फर्क गिरता है. लेकिन अब बारामती में कार्यक्रम होने लगे हैं. नहीं तो मैं ही बारामती, मैं ही महाराष्ट्र ऐसे बोलने वाले लोगों को अब कार्यक्रम करने पड़ रहे हैं. ये बहुत बड़ी बात है. सर गॅस आहे 25 रुपयांना महाग झाला आहे आणि याला जोडूनच प्रश्न असा आहे की मागच्या वेळी अवकाळी झाली, शेतकऱ्याची अद्यापपर्यंत मदत पोहोचली नाही. आता मागील आठवड्यात अवकाळी झाला, याची शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आज शेवटच्या दिवशी तुम्ही काही सभागृहात आवाज उठवणार आहात? नाही आम्ही सभागृहात लावून बसले तुमच्याकडे. आम्ही सभागृहात आवाज उठवणारच आहे. पण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं हे कोणाचं सरकार आहे. हे बिल्डिंग पाडून आता इथे महाविष्टा उभारणार आहेत. नाही पण विरोधक म्हणून काय एकजूट आहे की नाही तुमची? अरे बिलकुल एकजूट आहे. मी जेव्हा महाविष्टावर बोलतो तेव्हा या ठिकाणी 4 जण अजून महाविष्टावर बोलून गेलेत. आता एकजूट आता आम्हाला जनतेची करायची आहे. जयंत पाटील साहेब आज दिसलेले आहेत, याच्या आधी पण दिसले नाहीत, त्यामुळे असे दिसले नाहीत. चर्चा आहे की कुठे विरोधक कुठे एकजूट नाही, विखुरले. नाही पण मला एक गोष्ट सांगा, जयंत पाटील दिसले नाहीत. आजच दिसले ते. म्हणजे तुम्ही याचा अर्थ कुठे सक्रिय नाही आहात. काल त्यांनी विधानसभेत भाषण केलं साहेब. असं सक्रिय राहा. असं टीव्हीवर बोलताना तुम्ही एक्सपोज होऊ नका. तुमच्या संपादकाला कळेल की तुम्ही वॉच ठेवत नाही. असं तुमच्या हातातनं घडू नये. बजट में माइनॉरिटी के लिए क्या दिया है क्या लगे? देखो क्या दिया नहीं इसके ऊपर बात मत कीजिए. मैं समझता हूँ 1 लाख करोड़ रुपए दे दिए माइनॉरिटी को. असम में मालूम है क्या हुआ? आसाम में एक विधेयक लाके जो तुम्हारा मुस्लिम पर्सनल मैरिज एक्ट था वो कैंसल कर दिया. तो इसका मतलब ये शुरू हो गया कि तुमको रजिस्टर मैरिज करना पड़ेगा. यानी मेहर गया, खुतबा गया, काजी साहब की नौकरी गई. और जो हजारों सालों में जैसे विवाह होते थे अब विवाह वैसे नहीं होंगे. मेहर नहीं मिलेगा, खुतबा नहीं होगा. क्या आप उसके बारे में कुछ सोचोगे कि नहीं? ये कितने लाख रुपए हमको दे रहे हैं, हमारे किसे में कितने डाल रहे हैं. अरे तुमको खत्म कर रहे हैं. तुम्हारे कुरान और खुतबे में रिलीजियस फेथ में घुस रहे हैं. हालांकि कॉन्स्टिट्यूशन बोलता है कि हर आदमी जो भारत में है उसको अपने अपने तरीके से अपना अपना धर्म पालन का अधिकार है. तुम संविधान को नीचे गिरा के उसका कीचड़ कर रहे हो. ये सोचो भाई साहब, हमको कितने पैसे दे रहे. पैसे से तुम्हारा धर्म अगर खरीदा जा सकता था तो इतने सालों में कभी के खरीद लेते. है
महाविकास आघाडीचा तिढा सुटलेला आहे. आम्हालाही एवढी घाई नाही की पत्रकारांना सगळ्या गोष्टी सांगायच्या. जरा वेळ येऊ द्या, वेळ आल्यावर आम्ही बरोबर सांगू. महायुतीमध्ये ठाण्याची जागा भाजप मागते. ह्याच्याबद्दल तुम्ही चर्चा कधीच नाही करणार. आणि तुमचं काय चालू आहे महाआघाडीत, तुमचं काय चालू आहे महाआघाडीत? अरे आम्ही विरोधक आहोत. सत्तेत असलेले कसे भांडतात ते बघा ना. त्याच्यावर बोलत नाही तुम्ही. महायुतीमध्ये पण आता कुठेतरी जागा वाटपावरून मला महायुतीत मी नाही, मी महाआघाडीत आहे. फक्त तुम्हाला सगळ्यांना सांगतो, रसिकेत सुरू आहे जागेवरून. जे सगळ्यांना तुम्हाला सांगतो की अशा बातम्या अशा चालल्या पाहिजेत. अशा म्हणजे एक 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 तुमच्या बातम्या कशा चालतात सांगू? टक 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 टक. हे महाआघाडी अशी वरती फेकत जायची आणि महायुती अशी खाली दाबत राहायची. असं करू नका ना. महायुतीमध्ये रसिकेत होते जागा वाटपावरून. असं बातम्या लावा, अशा आलेत बातम्या. अहो बातम्या लावा, दररोज लावा. हे कधीपासून चालू आहे? ठाण्याच्या जागेबद्दल काय वाटतं? ठाण्याची जागा सलीम कुत्ता डान्स पार्टी प्रकरणामध्ये बडगुजर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. मात्र आता भाजपचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. तेच या आयोजक होते असं या ठिकाणी ठपका ठेवण्यात आला. असं आहे, असं हे नाच गाणी बिणी ह्याच्यावरती काय माझं लक्ष नसतं. हे इतक्या बारकाईने राजकारण करणं हे माझं काम नाही. प्रत्येकालाच माणूस समजतो असं नाही. माझ्याबरोबरही अनेक जणांचे फोटो सापडू शकतात जे कुठेही संबंधित असू शकतात. राजकारण त्याच्यावर चालत नाही. मी जाणून बुजून बॉम्बलास्ट केलेल्या माणसाच्या घरी जेवायला गेलो माहीत असून की हा बॉम्बलास्ट केलेला आहे तर मी गुन्हेगार. एखादा माणूस माझ्या बाजूला येऊन नाचला आणि तो मोठा गुन्हेगार आहे, मला काय माहिती तो कोण आहे. त्यामुळे तो बीजेपीचे असले मोरे, तर त्या मोरेंना माहीत नसेल हा माणूस कोण आहे. मी इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. लगेच मोरेंना अटक झाली, आता त्यांना UAPA लावून टाका. अजिबात नाही. हे असं घाणेरडं राजकारण मी नाही करत. समाजवादी चळवळीमध्ये संचारबंदी आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रात संचारबंदी नाही, नशीब समजा. ठाण्याचं राजकारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजप दोन्ही त्या जागेसाठी आग्रही आहे. याकडे कसं बघताय तुम्ही? मला कोणाला मी दिली जाईल ती अहो जागा? दुसऱ्याच्या घरात मी कशाला जाऊ? नवरा बायको कसं भांडतायत बघायला. ती नवरा आणि ती बायको, ते दोघं भांडतील, घालतील एकामेकाच्या डोक्यात भांडी. आपल्याला काय करायचंय? हा बस झालो आता. सर हिंदी में महाविकास आघाडी अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत भाजपमधून जाण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर काका पुतण्यांमध्ये कटुता निर्माण झाली होती. या लंच डिप्लोमसीमुळं त्यांच्यात कटुता निर्माण कमी होईल असं वाटतंय का तुम्हाला? असं राजकीय विचारांची कटुता ही वेगळी असते आणि आपलं कौटुंबिक कटुता कमी असते, वेगळी असते. आता माझी आणि बहीण आणि मी 365 दिवसातले 364 दिवस बोलतही नाही. आम्ही फोनही करत नाही एकमेकांना. पण राखीच्या दिवशी ती येते ना घरी. ते काय ते करतात, ते काय म्हणतात, ओवाळणी, त्याला येते ना घरी. शेवटी ती माझी बहीण आहे. माझी तब्येत जर खराब झाली तर तिचा आवर्जून मेसेज येतो, फोन येतो, काय रे बंटी तुझ्या तब्येतीला काय झालं. अरे वो प्यार तो रहेगा ना. अब प्यार भी डाल दे क्या खड्डे में. उन्होंने कुछ किया. शरद पवार है यार, समजो. तुम्ही विचार करा, ते शरद पवार आहेत. असा जगातला एकही मोठा नेता नाही जो शरद पवारांच्या घरी जेवून गेलेला नाही. हे बारामतीकरांचं भाग्य असं बारामतीकर म्हणतात. मी नाही म्हणत, मी तर म्हणतोच, पण बारामतीकर पण म्हणतात की शरद पवारांमुळे बारामती आहे. बाकी मला पुढे काय बोलायचं. भाजपचा एक नवा फॉर्म्युला येतोय, जे 3 वेळा खासदार झालेत ना, त्यांचं तिकीट कापणार.